उद्धव ठाकरेंनी देखील व्यक्त केलेला आहे. नाही, मला वाटतं उद्धवजी एकीकडे म्हणतात मला कुंभमेळ्याला विरोध नाही, एकीकडे म्हणतात ती झाडं तोडूच देणार नाही, तोडायची नाही. आम्ही सुद्धा वृक्षप्रेमी आहोत. सरकारची भूमिका, माननीय मोदींची भूमिका, माननीय देवेंद्रची भूमिका या बाबतीमध्ये जे स्पष्ट आहे. आम्ही तर उलट किती वृक्ष या ठिकाणी लावतो पावसाळ्यामध्ये, लोकांना प्रेरित करतो त्यामुळे. आणि म्हणून वृक्ष तोडण्याच्या बाजूने आम्ही अजिबात नाही. पण जी जागा आहे तपोवनाची ती साधुग्रामसाठी रिझर्व आहे, आपल्याला माहिती आहे, आणि शेकडो वर्षापासून, की आज नाहीये. आता त्या ठिकाणी मधल्या काळामध्ये काही पावसामुळे झाडं उगलीत 12 वर्षामध्ये, मागच्या वेळी उगलेली होती, त्यावेळेला काढलेली होती, असं नाहीये. आणि मोठी झाडं जी आम्ही त्याला कुणालाही हात लावत नाही, जी या 5-7 वर्षामध्ये झालेली झाडं आहेत, काही रेंट्री आहेत, काही रोपटी उगलेली आहेत, त्यांनाच आम्ही हात लावणार आहोत. आणि जी झाडं आम्ही मोठी असतील, थोडीफार मोठी असतील या 7-8 वर्षातली, ती काढून दुसरीकडे प्लांटेशन आम्ही करतो. गोळीबार टेकडी असेल त्या ठिकाणी मी लावतो. 4-5 जागा आम्ही शोधलेल्या आहेत, आम्ही त्या ठिकाणी लावून आता आम्ही जवळपास 15,000 खड्डे करायला कालपासून सुरुवात केली. 10 मशीन लावलेल्या आहेत. आणि या 15,000 खड्ड्यांमध्ये मी स्वतः हैदराबादला जाऊन मोठी झाडं 8 फूट 10 फुटाच्या उंचीची झाडं आम्ही त्या ठिकाणी लावणार आहोत, त्यांना ड्रीप करणार आहोत. आणि तुम्ही बघा 2 वर्षामध्ये त्या ठिकाणी कसं बदल होणार आहे, किती झाडं आम्ही, आणि 100% झाडं आम्ही जगवणार आहोत. पण आता साधुग्रामला ती जागा आवश्यक आहे. तिथे साधूंची राहण्याची वर्षांपासून शेकडो वर्षापर्यंत पासूनची परंपरा आहे. आणि काही झाडं म्हणजे मागच्या वेळेला जशा रावट्या तिथे होत्या तेवढ्याच रावट्याचं प्लॅनिंग आमचं आहे. त्या व्यतिरिक्त आम्ही एकही झाडाला हात लावणार नाही. थोडीशी आमची भूमिका समजून घ्या. कुंभमेळा हा आपला सर्वात मोठा धार्मिक उत्सव त्या ठिकाणी 12 वर्षांनी येतो, आणि त्यामुळे वृक्षतोड होईल किंवा आम्ही त्याच्या वृक्षात तोडण्याच्या मागे लागलेलो आहोत असं समजण्याचं अजिबात कारण नाही. आम्ही 100% तुम्हाला सांगतो, एका झाडाला 10 आणि एका झाडाला आम्ही 15 झाडं लावू. 1000 झाडं तोडले आम्ही 15,000 झाडं लावू. पण जी काढू ती सुद्धा आम्ही त्याचे प्लांटेशन करणार आहोत. त्याच्यासाठी जो खर्च येईल महापालिका त्या ठिकाणी करेल. ते झाडं काढल्यानंतर त्या ठिकाणी बँकेट हॉल व रेस्टॉरंट नाशिक महापालिकेने कंत्राट काढलेले 220 कोटीचं ते कंत्राट असल्याचं नाही, त्या जागेवर आम्ही कुठे काही करणार नाही, त्या जागेवर आम्ही काही उभारणार नाही. आमची शेतकऱ्यांची जी आम्ही जागा घेणार आहोत, शेतकऱ्यांची आम्ही जी जागा घेतो आहोत आता त्या संदर्भामध्ये सुद्धा अनेक वर्षापासून त्यांच्या जागेवर रिझर्वेशन पडलेलं आहे. आता त्या मोबदला आम्ही त्यांना देणार आहोत. आम्ही जी मोकळी जागा असेल, एकही झाड तोडून आम्ही असं बँकेट हॉल किंवा रेस्ट हाऊसच्या ठिकाणी करणार नाही. मोकळ्या जागेवरच ते होईल. एकही झाड 2-4 झाडं सुद्धा तोडून आम्ही असे काही बँकेट हॉल किंवा आम्ही काही करणार नाही. मी सांगितलं की ज्या ठिकाणी झाडं आहेत, वृक्ष आहेत, त्या ठिकाणी आम्ही ते करणार नाही. आम्ही कुठेही झाडतोड करून त्या ठिकाणी कुठलेही इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी उभं करणार नाही. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगतो की 15,000 झाडं मोजून घ्यायची. 2 वर्षांनी त्या ठिकाणी सगळे नाशिककर बघायला जातील, ते फॉरेस्ट बघायला जातील की बापरे यांनी काय केलं म्हणून. इतके चांगली झाडं आम्ही त्या प्रजातीची त्या ठिकाणी लावतो आहोत, मोठी झाडं लावतो आहोत, त्यांना ड्रीप करतो आहोत. आणि यांच्यापेक्षा 15 पट जास्त झाडं, म्हणजे 1000 असेल तर 15,000 झाडं मी लावतोय, 10,000 झाडं मी लावतोय. त्याचे खड्डे तर तयार करून झालेले आहेत अर्धे अधिक, आणि मोठं प्लॅन्ट आणून आम्ही त्या ठिकाणी आता ते लावणार आहोत. बघा येत्या 2 वर्षामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी किती चित्र बदललेलं दिसेल.